नमस्कार. आईची कढाई रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या. तर सर्वात प्रथम भोपळा चांगला उकडून घ्यायचा आहे. त्या आषाढ महिन्यात नेहमी काही ना काय आपल्याला करायची इच्छा असते. तर नेहमी बऱ्याच वेळा आपण कानवले किंवा करत असतो. तर यावेळेस मी ठरवलं आहे की भोपळ्याच्या घाऱ्या करूयात. तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला? तुम्ही पाहू शकता भोपळा चांगला मॅश करून घेतला आहे. त्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ जेवढं मावेल तेवढं घ्यायचं आहे. नंतर घेतलं बेसन पीठ घ्यायचं आहे, जेणेकरून भोपळ्याला टेस्ट चांगली येते. चवीपुरते मीठ घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घेतल्यानंतर 2 ते 3 चमचा रवा घ्यायचा आहे. रवा घेतल्याने भोपळ्याच्या पुऱ्या चांगल्या कुरकुरीत व छान होतात. कडक थोड्याशा, जास्त नरम पण ह्या पुरी खाऊ नाही वाटत, त्यामुळं कुरकुरीत होतात. हे तुम्ही पाहू शकता. गुळाचं पाणी आहे. आम्हाला जास्त गोड लागत नाही, त्यामुळं एकदम थोडंसं प्रकारे गुळाचं पाणी आम्ही घेतो. चांगलं असं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपण चपातीचं पीठ मळतो तसं ते पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे. व नंतर त्याच्यात थोड्या पुऱ्या आकाराची लाटी लाटून घ्यायची. हे लक्षात ठेवायचे की त्याला पीठ न लावता थोडंसं तेल लावायचं. तेल लावल्याने पुरी चिटकत नाही. एकदम छोटीशी पुरीच्या आकाराची अशा छोट्या लाटी करून घेऊयात व तेलामध्ये तळूयात. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण या सगळ्या घाऱ्या तळून घेऊयात. तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात? आमच्या इकडे घाऱ्या म्हणतात. व तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून पाहत असतात ते सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग मला नक्की सांगा ह्या घाऱ्या तुम्हाला कशा वाटल्यात भोपळ्याच्या. अशा तुम्ही पाहू शकता टम्म फुगलेली आहे. छानसर लालसर आकाराच्या होसपर्यंत ह्याला आपण तळून घेऊयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा.